पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 29व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। स्तब्धी भाव रसास्वादात तृतीय पूर्ववन्मता यतै समाधिभी षडभी नयत कालम निरंतरम। एकूण 6 प्रकारे समाधीचा अभ्यास या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। 6 प्रकारे यांचं वर्गीकरण जे केलेलं आहे ते आपण पाहत आहोत। त्यातल्या 6व्या प्रकारचं वर्गीकरण आपण या ठिकाणी पाहतो आहोत या श्लोकामध्ये। तर हे जे वर्णन आहे हे पूर्वीच्या 3ऱ्या समाधीसारखंच आहे, असा पहिला भाग आहे। पहिल्या चरणामध्ये आपण याचा विचार करीत आहोत। स्तब्धी भाव या शब्दाचा आपण विचार करीत होतो। स्तब्ध म्हणजे काय याचा आपण विचार केला आहे। स्तब्ध म्हणजे काही न करणे। तुका म्हणे निवांतच राहील। स्तब्ध म्हणजे काय? तुका म्हणे निवांतच राहील, आणि काय करेन? निवांत राहील। निवांत राहता आलं पाहिजे म्हणजे स्तब्ध। तर निवांत राहणं ही काही साधी गोष्ट आहे काय? सोपं काय आहे? काम करणं सोपं आहे, काय अवघड आहे? निवांत राहणं अवघड आहे। त्यामुळे निवांत होणं ही तपश्चर्या आहे। घरदार प्रपंचाचा त्याग केला तरी निवांत होत नसतो। काही लोकांचा गैरसमज होतो की याने सगळं सोडलेलं आहे, याचं झालं, हा महाराज झाला, हा मुक्त झाला। हा गैरसमज आहे, कारण तोही काही उद्योग करत सुटतो, मग त्यालाही काहीतरी करावं वाटतं, तो काहीतरी करत राहतो, निवांत होत नाही। निवांत होणं ही तपश्चर्या आहे। हा कोणाचाही विषय नाही, हा गृहस्थाचाही विषय नाही, संन्यासाचाही विषय नाही। निवांत होणे हा गृहस्थाचा पण विषय नाहीये आणि संन्यासाचा पण विषय नाही। मग कोणाचा विषय? हा दोघांचाही पण आहे, गृहस्थाचा पण आहे, संन्यासाचा पण आहे। म्हणजे काय? म्हणजे ह्याचा अधिकार दोघांना आहे, परंतु कोण घेतो कोण करतो त्यावर ते अवलंबून आहे। सगळेच निवांत होतील असं नाही। तर निवांत झाला पाहिजे म्हणजे स्तब्ध झाला पाहिजे। तर स्तब्ध या शब्दाचा आपण विचार केलेला आहे। स्तब्ध म्हणजे काही न करणे, आणि काही न करणे हे सोपं नाही, काही न करणे हे सगळ्यात अवघड आहे। तर आपण काही करतच नाही असा जर एकदमच वेदांताचा बोध एखाद्याने बांधवायचं ठरवलं तर सोपं नाही ते। त्यामुळे एका ठराविक पातळीपर्यंत व्यावहारिक दृष्ट्या काही न करणे ही भूमिका धरावी लागते। म्हणून त्यासाठी संन्यास चांगला आहे। त्यासाठी काय? त्यासाठी संन्यास चांगला आहे, आणि म्हणून संन्यास आश्रमाचा भारतामध्ये उदो करण्यात आलेला आहे। आपण कुठल्याही आश्रमाचा, कुठल्याही व्यक्तीचा किंवा कुठल्याही प्रक्रियेचा कधीही तिरस्कार किंवा द्वेष करत नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि तशी भूमिका आपली पाहिजे। आपण कोणाचाही द्वेष आणि तिरस्कार करत नाही। व्यक्ती, प्रक्रिया, आश्रम, वर्ण किंवा कसल्याही मतांचाही आपण द्वेष तिरस्कार करीत नाही। परंतु जेव्हा वेदांताचा विषय येतो तेव्हा मात्र आपण कोणाची पर्वा करत नाही। त्याचं काही कारण नाही, कारण स्वमत मंडनासाठी परमत खंडन करावं लागलं तर तो परमत मताविषयी द्वेष आहे, तिरस्कार आहे असं कोणी समजू नये, आणि तसा काही आपला विषय नसतो। तर भाव या शब्दाचा आपण विचार करीत होतो। भाव हा कसा पाहिजे? स्तब्धी भाव पाहिजे। तर भाव कुठे राहतो याचा आपण विचार करतो। स्तब्ध या शब्दाचा आपण विचार केलेला आहे, भाव या शब्दाचा आपण विचार करीत होतो। भाव हा कुठे राहतो? भाव हा राहण्याचं ठिकाण कुठे आहे? भाव कुठे राहतो? भाव कुठे राहतो?
भाव सर्वत्र राहतो. आपला भाव कुठे आहे? आपला भाव कुठे आहे हे कोणाला कळतं? हे आपल्यालाच कळतं, पण कळतच असं म्हणता येत नाही. आपल्याला कळायला पाहिजे आपला भाव कुठे आहे, परंतु बरेच वेळा आपला भाव आपल्याला कळत नाही, आणि कळतो तो तिथेच असतो असं म्हणता येत नाही. तर आपला भाव कुठे आहे हे शोधता आलं पाहिजे. भाव हा कुठेही राहत असतो. भाव या शब्दाचा साधारण अर्थ जो आहे तो भाव म्हणजे भावना असा अर्थ आहे. विश्वास, श्रद्धा, अशा प्रकारे भाव असा शब्द आपण साधारणपणे पाहतो. तर माझा या ठिकाणी भाव आहे म्हणजे माझा या ठिकाणी विश्वास आहे, माझी या ठिकाणी श्रद्धा आहे, असा आपण विचार करतो. तर भाव हा शब्द जो आहे हा साधारणपणे असा आहे. पण भाव या शब्दाचा तसा अर्थ न करता आपण भाव या शब्दाचा अर्थ वेगळ्या पद्धतीने पाहत आहोत. फक्त तेवढाच अर्थ न करता आपण त्याचाही पुढे पुढे विचार करत आहोत. अधिक भाव कुठे असतो, भाव राहण्याचं नक्की ठिकाण काय याचाही आपण विचार करत असतो. तर भाव म्हणजे सत्ता, भाव म्हणजे अस्तित्व, भाव म्हणजे सत. भाव शब्दाचा अर्थ काय? जे अभाव नाही. अभावाच्या विरुद्ध भाव हा शब्द आहे, म्हणून भाव म्हणजे काय? सत्व किंवा सत किंवा सत्ता किंवा अस्तित्व. भाव शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. अस्तित्व कशाचं आहे? भाव आहे का? भाव आहे म्हणजे त्याचं सत्यत्व आहे का किंवा त्याचं अस्तित्व आहे का? का अभाव आहे? तर भाव का अभाव? तर कशाचा हाही मोठा प्रश्न पडतो. तर भाव ही अस्तित्व दाखवणारी गोष्ट आहे, मग कशाचं अस्तित्व हा मोठा प्रश्न. कारण भाव आहे म्हणजे अस्तित्व आहे, तर कशाचं अस्तित्व आहे हाही मोठा प्रश्न आहे. परंतु स्तब्धी भाव असा शब्द असल्यामुळे ती एक स्थिती आहे असंही आपण विचार केलेला आहे. ती एक काय स्थिती आहे असंही आपण विचार केलेला आहे. तर भाव हा राहण्याचं उत्कृष्ट ठिकाण आहे हृदय. भाव कुठे राहतो? भाव कुठे असतो? हृदयात असतो. हृदयातला भाव, मनातला भाव, अंतःकरणातला भाव, बुद्धीतला भाव हा काय असतो? समान नसतो. हा वेगवेगळा असतो. हृदयामध्ये वेगळा भाव, अंतःकरणात वेगळा भाव, मनात वेगळा भाव, बुद्धीत वेगळा भाव, अहंकारात वेगळा भाव. तर अशा प्रकारे भाव हा बदलत जातो. स्थूल देहामध्ये वेगळा भाव, इंद्रियामध्ये वेगळा भाव, बाहेर वेगळा भाव. अशा प्रकारे भाव हा प्रत्येक क्षणाला भिन्न भिन्न आहे असं आपल्याला लक्षात येतं. एकच भाव अशा विविध प्रकारे नानात्वाने नटलेला दिसतो. एकच भाव असा अनेक होतो. त्यातला कुठला खरा म्हणावा हा मोठा प्रश्न पडतो. प्रत्येक ठिकाणी तो भाव वेगवेगळा आहे. ज्या ज्या ठिकाणी तो जातो त्या त्या ठिकाणच्या प्रमाणे तो भाव असतो. म्हणजे त्या त्या ठिकाणाचे ते सगळे गुण घेतो आणि त्याप्रमाणे तो भाव होतो. हृदयात आला तर हृदयासारखा, अंतःकरणात आला तर अंतःकरणासारखा, मनात आला तर मनासारखा, इंद्रियात आला तर इंद्रियासारखा, स्थूल देहावर आला तर स्थूल देहासारखा, त्याच्या बाहेर अजून त्याच्या धर्मांवर आला तर त्यासारखा होतो. तर ब्राह्मण हा एक भाव आहे. मी ब्राह्मण आहे हा काय आहे? हा एक भाव आहे. मी स्त्री आहे हा एक भाव आहे. तो शरीराच्या संबंधाने येतो. ब्राह्मण भाव, स्त्री भाव, पुरुष भाव हे सगळे शरीराच्या संबंधाने निर्माण होणारे भाव आहेत. मी नवरा आहे, मी बायको आहे, हा सुद्धा काय? हा सुद्धा भाव आहे. पण हा भाव बायकोच्या संबंधाने नवरा असा भाव येतो, मुलांच्या संबंधाने बाप असा भाव येतो. अशा प्रकारे भाव जो आहे तो कशाच्या तरी संबंधाने तसतसा होतो आणि त्या भावामध्ये सत्यत्व दिलं जातं. त्या भावामध्ये काय होतं? सत्यत्व दिलं जातं. सत्यत्व देऊन तसा भाव देणारा जो कोणी आहे तो फसतो. तो काय होतो? तो फसतो. फसतो का फसत नाही असा विषय आहे खरं तर. पण मूर्ख जो कोणी असतो तो फसतो आणि याच्यामध्ये सर्वच येतात, जवळजवळ सगळेच त्यामध्ये धरता येतात. तर हा भाव हृदयामध्ये जो आहे तो हृदयातला भाव सर्वश्रेष्ठ आहे. अंतःकरणामध्ये कनिष्ठ होतो, स्थूल देहामध्ये अजून कनिष्ठ होतो, त्याच्या बाहेर गेला तर अजून कनिष्ठ होतो. जितका तो आत आत असेल तितका श्रेष्ठ असतो. म्हणून एखादा मनुष्य तोंडाने काय बोलतो यापेक्षा त्याच्या मनात काय हे जास्त श्रेष्ठ असतं. श्रेष्ठ कशात मानतो आपण? तोंडाने तो बोलतो यापेक्षा त्याच्या मनात काय आहे.
आणि मनात काय त्याच्यापेक्षा त्याच्या हृदयात काय हे जास्त श्रेष्ठ आहे. तर जसं आतात जातो आपण तसं तो भाव श्रेष्ठ आढळतो. तर हृदयामध्ये जो भाव राहतो तो दोन प्रकारचा आहे. एक म्हणजे हृदयामध्ये असलेल्या प्रकाश आणि एक म्हणजे हृदयामध्ये असलेल्या अंधाराशी संबंधित आहे. अंधार आणि प्रकाश हे जे शब्द आहेत हे शब्द ज्ञान किंवा अज्ञान अशा रीतीने पण घेता येतात. म्हणजे प्रकाश आणि अंधार असं म्हणजे हा प्रकाश आणि हा अंधार यासारखे न धरता ज्ञान आणि अज्ञान किंवा जाणणं आणि न जाणणं अशा पद्धतीने घेता येऊ शकतो. तर जाणणं अशा प्रकारचा तो पण भाव आहे म्हणजे ज्ञान. तर जाणणं आणि न जाणणं असा भाव कसा आहे? जाणणं आणि न जाणणं असा भाव. काय जाणणं आणि काय न जाणणं? तर स्वतःला न जाणणं आणि स्वतःला जाणणं असा दोन भाव आहे. स्वतःला जाणलं की एक भाव तयार होतो आणि स्वतःला नाही जाणलं की दुसरा भाव तयार होतो. जेव्हा स्वतःला जाणत नाही तेव्हा जो भाव असतो तो अज्ञान भाव आहे आणि जेव्हा स्वतःला जाणतो तेव्हा तो जो भाव आहे तो ज्ञान भाव आहे. परंतु स्वतःला जाणतो असा जो ज्ञान रूपाचा भाव आपल्याला आढळतो तो त्या अज्ञान सापेक्ष तयार होतो. तर अज्ञान स्वीकारून म्हणजे स्वतःला न जाणणं असं स्वीकारून जो भाव तयार होतो तो भाव पुढे सूक्ष्मदेह आणि स्थूल देहाची उत्पत्ती करून त्या ठिकाणी तो भाव वाहत जातो. तर आपण जेव्हा असं म्हणतो की मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी चांगला आहे, वाईट आहे, तेव्हा हा अज्ञान भाव आधी सिद्ध होतो. त्याशिवाय त्याला तसं म्हणता येत नाही. मी नवरा आहे, मी बायको आहे असं म्हटलं की समजून घ्यायचं की त्याचं अज्ञान सिद्ध आहे. म्हणजे स्थूल सूक्ष्म प्रपंचातल्या कुठल्याही भावाला त्याने सत्यत्व दिलं आणि सत्यत्वाने तो बोलू लागला तर समजून घ्यावं की तो काय आहे, त्याचा आतमध्ये अज्ञान भाव हा सिद्ध आहे. आणि जेव्हा अज्ञान हा भाव सिद्ध असतो तेव्हा त्या अज्ञानाला युगपत ह्या दोन प्रपंचाची उत्पत्ती करण्याचं सामर्थ्य असतं. युगपत म्हणजे एका क्षणामध्ये. त्याला पूर्व इतिहास काही नाही, पूर्व संस्काराचाही काही प्रश्न नाही, युगपत. तर युगपत ह्याची उत्पत्ती आहे आणि म्हणून युगपतच त्याचा नाश होऊ शकतो. म्हणून डोळ्याची पापडी लावते एवढ्याच वेळात नाश होतो अज्ञानाचा असं म्हटलं जातं. पण उत्पत्ती युगपत लक्षात आली तर नाश त्याचा युगपत होईल. पण उत्पत्तीला करोडो अब्जावधी वर्ष झालेत असं जर समजलं तर त्याला नाशाला सुद्धा कदाचित तेवढा वेळ लागेल. म्हणून युगपत हा शब्द जो आहे हा शास्त्रामध्ये जो येतो तो बारकाईने अभ्यास करण्यासारखा आहे. तर उत्पत्ती जी आहे ती काय आहे? या अज्ञानाच्या स्वीकाराच्या क्षणालाच युगपत उत्पत्ती होते. आता हे मांडणं फार अवघड आहे. हा विषय थोडासा क्लिष्ट आहे, कळायला थोडा अवघड आहे. परंतु तुम्ही तसा विचार करू शकता. विचार केल्यानंतर तुम्हाला कदाचित ते लक्षात येऊ शकतं. नाही आलं तर अभ्यास करायला काही हरकत नाही, अभ्यास करायलाही काही हरकत नाही. तर हा जो भाव आहे हा भाव जेव्हा जातो तेव्हा दोन पद्धतीने जातो असं आपण मागे विचार करत होतो. तर तो एक जातो सामान्य रूपाने, एक जातो विशेष रूपाने. सामान्य रूपाने जेव्हा जातो तेव्हा चालतं का, विशेष रूपाने जातो तेव्हा चालतं का, ह्याचा आपल्याला विचार करायला लागेल. तर जेव्हा तो सामान्य रूपाने असतो तेव्हा काय होतं आणि जेव्हा विशेष रूपाने असतो तेव्हा काय होतं याचा आपण विचार करायला पाहिजे. तर विशेष म्हणजे काय, सामान्य म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे. विशेष म्हणजे काय? विशेष म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी करण्याचे सामर्थ्य आहे त्याला विशेष असं म्हणतात. काहीतरी करण्याचं सामर्थ्य असेल की तो विशेष असतो आणि काहीतरी करण्याचं सामर्थ्य जेव्हा त्याचं लोप पावतं तेव्हा तो सामान्य होतो. जसं आपण उदाहरण म्हणून अग्नी पाहत असतो. लाकडामध्ये जो अग्नी असतो तो सामान्य रूपाने असतो, पण तोच दोन लाकडं एकत्र घासल्यानंतर जो अग्नी तयार होतो तो विशेष होतो. आणि म्हणून त्याला विशेष म्हणतात का? नाही, तर त्याच्यामध्ये प्रकाश देण्याचं सामर्थ्य असतं, अधिक त्याच्यामध्ये लाकडाला जाळण्याचं सामर्थ्य असतं, अधिक त्याला इंधनाला दुसऱ्या कुठं कशालाही जाळण्याचं सामर्थ्य असतं. म्हणून सामान्य रूपाने जेव्हा एखादा पदार्थ असतो तेव्हा तो कार्य कदाचित करू शकत नाही, पण तो विशेष रूपाने आला तर तो कार्य करतो. तो काय कार्य करेल हे त्या पदार्थावर अवलंबून आहे. अग्नी असेल तर अग्नीचं कार्य करेल, जल असेल तर जलाचं करेल, पृथ्वी असेल तर पृथ्वीचं करेल. जो जसा असेल तो त्याचं ते कार्य करेल. म्हणजे जल असेल तर ते काही जाळू शकणार नाही कशाला. प्रत्येक तत्व जे आहे ते आपापल्या पद्धतीने आपापलं कार्य करू शकतं. वारा असेल तर वारा वाऱ्याचं कार्य करेल, आकाश असेल तर आकाश आकाशाचं कार्य करेल. पण
प्रकट झाल्यानंतर म्हणजे विशेष रूपाला आल्यानंतर ते त्याचे कार्य करताना आढळतात. त्याच्यामध्ये उत्कृष्ट अभ्यास करण्यासारखं उदाहरण म्हणजे अग्नीचं आहे. आपण त्याचा विचार केला तर सामान्य रूपाने असतो तेव्हा ते कार्य दिसत नाही, विशेष रूपाला आल्यावर ते कार्य दिसतं आणि कार्य नष्ट करून पुन्हा त्याचं काय होतं, पुन्हा ते सामान्य रूपाला जातो. तो अग्नी पुन्हा सामान्य रूपाला जातो. असा विशेष आणि सामान्य या दोन शब्दांचा विचार केला तर आपल्याला पुढे भाव या शब्दाचं सामान्य आणि विशेष रूप पाहता येऊ शकतं. तर सामान्य म्हणजे जेव्हा त्याचं काही कार्य होणार नाही, असं कार्य करा, असे काम करा की त्याचं काहीच काम होणार नाही, म्हणजे त्याला फल निघणार नाही. विशेष म्हणजे काय, विशेष म्हणजे काहीतरी कार्य होईल आणि सामान्य म्हणजे काही कार्य होणार नाही, काहीच काम होणार नाही. असेल पण काहीच होणार नाही. लाकडामध्ये अग्नी आहे पण काही होत नाही, पाण्यात अग्नी आहे पण काही होत नाही, म्हणजे त्याचं कार्य, त्याला फल काही होत नाही, फल तयार होत नाही. त्याचं अस्तित्व नाहीये का, अस्तित्व आहे पण त्याचा परिणाम काही होत, त्याचं कार्यच काही होत नाही, म्हणून तो सामान्य म्हणतात. त्याप्रमाणे भाव जो आहे हा भाव जेव्हा कुठेही जातो, भाव कुठे असतो, तेव्हा जर त्याचं कार्य झालं नाही तर तो सामान्य आहे, आणि कार्य झालं तर म्हणजे त्याचा परिणाम झाला तर ते विशेष आहे, आणि परिणाम नाही झाला तर ते सामान्य आहे. कुठलाही भाव म्हणजे परिणाम नाही झाला पाहिजे, म्हणजे त्याला फल नाही लागलं पाहिजे, आणि जेव्हा फल लागत नाही तेव्हा काम होतं. म्हणजे अशी क्रिया करायची की ज्याला फल नाही, असं कार्य करायचं की ज्याला काय फल नाही. त्या भावाने असं कार्य करायचंय की ज्याला काय निघालं नाही पाहिजे, फल नाही निघाले पाहिजे, तर ते सामान्य होईल. असं होतं का, असं होत नाही. आपला जो भाव आहे ह्या भावातून कार्य होत असतं. आपण जेवढे काही भाव कारण ह्याच्या पुढे ठेवतो ह्या सगळ्यातून कार्य उत्पत्ती होते, काही ना काही कार्य तयार होतं, काही ना काही फल त्याला तयार होतं. म्हणजे ते वांझ ठरत नाही कुठलंच कार्य. कुठलाही भाव, आपला कुठलाही भाव काहीतरी उत्पत्ती करतो. स्थूल देह, सूक्ष्म देह या दोन्ही ठिकाणी किंवा त्याच्या बाहेर सुद्धा आपला जर भाव असेल तर तो काय करतो, काहीतरी फल देतो. म्हणजे आपण म्हटलो की हा मुलगा माझा आहे. आता जेव्हा आपण हा मुलगा माझा आहे असं म्हणतो तेव्हा काय होतं, तो भाव आहे. तो काय, तो तुमचा भाव आहे. हा तुमचा भाव आहे. आता हा भाव त्याला काही फल देईल का, साधारणपणे काय होतं, त्याला फल येतं. म्हणजे हा माझा मुलगा आहे असं म्हटल्यानंतर त्या भावाला अनेक फल तयार होतं. झाड जे असतं त्या झाडाला काही एकदाच फळ येत नाही, पुन्हा 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 फळ येत राहतं, आणि ते पुन्हा पुन्हा येणारं फळ प्रत्येक वेळेस अनेक झाडाची उत्पत्ती करतो. तेव्हा माझा मुलगा आहे असं म्हटल्यानंतर हा जो भाव आहे माझा मुलगा, या भावातून उत्पत्ती होत असते. कशाची उत्पत्ती होते, अनेक गोष्टीची उत्पत्ती होते. नको नको त्या गोष्टीची उत्पत्ती होते. कारण हा माझा मुलगा आहे असं म्हटल्यानंतर त्याच्यातून तुम्हाला सुख तयार होणार आहे, त्याच्यातून तुम्हाला दुःख तयार होणार आहे. त्या मुलाचे लग्न झालं तर तुम्हाला सून मिळणार आहे, त्यांना मुलं झाले तर तुम्हाला नातू मिळणार आहे. हे काय झाले, सगळे फळ आहेत. हे काय झाले, फळ झाले. मग त्या फळातून पुन्हा तिथे भाव जातो. भाव कुठे काय होतो, भाव पसरतो तो. तर भाव माझा मुलगा आहे असं म्हणता क्षणी तिथे सगळे फल तयार होतं. आता उदाहरण आपण एक उलट करूया. एखाद्या मुलावर तुमचा भाव नाही, आता तुमचा मुलगा नाही, समजा शेजारच्याच आहे किंवा गावातला कोणाचा तरी मुलगा आहे. आता तुम्ही त्याच्यावर माझा मुलगा असा भाव धरता का, असं धरत नाही, असा भाव नाही. मग त्याच्यामुळे तुम्हाला सुख दुःख होतात का, होतात का नाही होतात, होत नाही. त्याच्यामुळे सुख दुःख होत नाही. त्याचं लग्न झालं म्हणजे तुम्हाला सून मिळते का, त्याला मुलं बाळ झाले म्हणजे तुम्हाला मुलं नातवंड मिळाली तर असं तुम्हाला वाटतं का, तसा भाव येतो का, नाही येत. ते शेजारच्या मुलाला मुलं झाली तर तुम्हाला नातवंडाचा भाव तयार होत नाही, तुम्हाला नातवंड मिळत नाही, म्हणजे फल मिळत नाही. बरोबर का नाही, असं आहे. म्हणजे भाव असणं आणि भाव नसणं, भाव असणं आणि नसण्याचा हा फरक आहे. आता इथे नसण्याचा प्रश्न नाही, सामान्य आणि विशेषचा प्रश्न आहे. फक्त समजण्यासाठी आपण भाव आहे आणि नाही असे दोन भाग पाहिले. पण आता जेव्हा सामान्य रूपाने भाव असतो तेव्हा फल तयार नाही झालं पाहिजे.
म्हणजे माझा मुलगा म्हटलं तरी माझ्या मुलग्यापासून कुठलंही फल तयार झालं नाही तर मुलगा चालतो. काय कार्य कुठलं चालतं, क्रिया कुठल्या चालतात, जी क्रिया फल देत नाही ती क्रिया चालते, त्याला नैष्कर्म्य म्हणतात. कुठली क्रिया चालते, कुठली क्रिया जी तुम्हाला फल देत नाही, ती काही सोपी गोष्ट आहे का? तशी सोपी नाही. पण त्या क्रियेतून काय झालं नाही पाहिजे, फल नाही तयार झालं पाहिजे. म्हणजे तो भाव जो आहे त्या भावाने फल तयार नाही केलं पाहिजे. तर तो भाव कसा होईल, सामान्य होऊन जाईल. पण आपला भाव विशेष असतो आणि म्हणून त्याला सगळ्याला फल लागतं. नाही, सगळ्याला फल लागतं म्हणून तो विशेष ठरतो. साधू संत जीवनमुक्ताचं उलट असतं, त्यांच्याकडे हे सगळं नसतं. काय जीवनमुक्ताचे अनेक उदाहरण आहेत. काही गृहस्थी आहेत, काही संन्यासी आहेत, काही वानप्रस्थ आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे जीवनमुक्त महापुरुष आपल्याला शास्त्रामध्ये पुराणांमध्ये पाहायला मिळतात. तर या सगळ्यांचं जर चरित्र बघितलं तर प्रत्येकाचं चरित्र काय भिन्न आहे आणि सगळ्यांना कमी अधिक प्रमाणात तुमच्यासारखंच जीवन आहे का, कमी फरक आहे, एकदम काही विशेष आहे, काही काहीच नाहीये, सर्वसामान्यांसारखं जगणं आहे, सगळं तसंच आहे, कमी अधिक प्रमाणात बदल आहे. मग फरक काय, फरक काय त्यांचा सर्वत्र भाव कसा आहे, सामान्य रूपाचा भाव आहे. आणि सामान्य रूपाचा भाव असल्यामुळे त्याला फल काही तयार होत. म्हणून जीवनमुक्त महापुरुषाला बायको असली तरी बायकोपासून फल मिळत नाही, मुलगा असला तरी मुलापासून फळ मिळत नाही. हे सगळं असून त्याच्यापासून कशातूनच फल तयार होत नाही. आता बायको मुलं हे तर स्थूल देहाच्या बाहेरच्या पदार्थांचा विचार केला, त्याचप्रमाणे स्थूल देह असून सुद्धा स्थूल देहापासून फल तयार होत नाही. म्हणजे हा देह असावा आणि देहापासून काही बंध लागू नये, ही फार मोठी तपस्या आहे. देह आहे पण देहापासून काय आहे, बंध लागत नाही. म्हणजे याने केलेल्या कुठल्याही क्रियेपासून फल तयार होत नाही. भाव याच्यातला सामान्य भाव झाला. शरीरात जेव्हा सामान्य भाव तयार होतो तेव्हा ह्या शरीरापासून झालेल्या कुठल्याही क्रियेला फल लागत नाही. पण ह्या शरीरामध्ये सामान्य भाव तयार होत नाही, याच्यामध्ये काय विशेष भाव असतो. तर विशेष भाव हा अहम आणि ममच्या रूपाने राहत असतो सर्वत्र, कुठेही. सर्वत्र सोप्या भाषेत समजायला, भाव जेव्हा विशेष रूपाने असतो तेव्हा कसा असतो, तो अहम आणि ममच्या रूपाने असतो. म्हणून मम आणि अहम हेच विशेष रूप आहे भावाचं. तर अहम आणि मम जिथे कुठे लागला, जिथे कुठे अहम मम आला तिथे भाव काय आहे, विशेष आहे. आणि अहम न मम असा भाव जिथे कुठे आला तिथे काय झाला, सामान्य झाला. अहम न मम, तर जगातल्या सगळ्याच पदार्थांवर आपल्याला अहम आणि मम नाहीये. जगाच्या सगळ्याच पदार्थांचा आपल्याला काय अहम आणि मम नाहीये. काही ठराविक पदार्थांचा अहम मम आहे, खूप पदार्थांचा आहे का, जगाच्या पदार्थांची संख्या मोजली तर खूप पदार्थ जगावर, पण सगळ्यांवरच आपला अहम मम नाही. आपला अहम मम फार कमी पदार्थांवर आहे, जास्त पदार्थांवर नाहीये. मग तेवढे जरी हटवले तरी चालतात. जसं स्थूल देहावर अहम मम असतो तसा स्थूल देहाच्या आतमध्ये असलेल्या इंद्रियांवर, अंतःकरणावर, त्याच्यामध्ये असलेल्या अनेक असंख्य वृत्तींवर सुद्धा आपलं काय अहम आणि मम भाव आहे. म्हणजे मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे. आणि मग ते फल द्यायला पण कारण होतात. कारण जर आपण म्हणालो की मी पापी आहे तर मग शास्त्र सांगतं, साधू संत सांगतात, सर्वजण सांगतात की तू आता काय कर, पाप शालन कर. तू आता काय कर, पाप शालन कर, पुण्य उत्पत्तीसाठी प्रयत्न कर, सुकृत कर, असं कर तसं कर. एखादा म्हणतो मी पुण्यवान आहे, मग शास्त्र त्याला सांगतं मग तू अजून चांगलं पुण्य कर, पाप येऊ देऊ नको, पाप न येण्यासाठी काहीतरी कर. तर अशा प्रकारे बोध त्याला केला जातो. जग कसं आहे, जगामध्ये सगळ्यांसाठी उपचार आहेत, सगळ्यांसाठी उपदेश आहे, सगळ्यांसाठी. जगामध्ये नालायकातल्या नालायक माणसाला पण उपदेश आहे. आणि तो उपदेश काही चांगल्यातल्या चांगल्या माणसाचा उपदेश नालायकातल्या नालायक माणसाला नाहीये. सृष्टीमध्ये नियंत्याने, त्याने कोणी ही सृष्टी उत्पत्ती केली, त्याने काय करून व्यवस्था ठेवली आहे की नालायकातला नालायक मनुष्य असला तरी त्याला सुद्धा उपदेश आहे, त्याला सुद्धा काहीतरी बोध आहे, त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी पुस्तकं आहेत, त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी उपचार आहे. आणि उत्कृष्टातला चांगल्यातला चांगला असेल त्याच्यासाठी सुद्धा आहे. पण याला जे उपचार आहेत, उपदेश आहे, ते याला आहे का, नाही, याचं वेगळं आणि त्याचं वेगळं आहे. बरोबर आहे का नाही, का समान आहे दोघांना, नाही. आता एखादा रोज जर तीर्थावर जगत असेल, तीर्थावर म्हणजे जो पंचामृत सेवन करत असेल असा मनुष्य, आणि जो वेगळं तीर्थ घेत असतो, वेगळं पण तीर्थ असतं, जो एक वेगळं तीर्थ घेणारा असतो, त्या दोघांचे नियम सारखे असतात का, दोघांना उपदेश सारखा असतो काय, नाही. तीर्थ कसं असावं यासाठी दोघांना वेगवेगळे नियम आहे. बरोबर का नाही, असतात का नाही.
का समान असतं दोघांचं? नाही, दोघांना फरक आहे. पण मग हे दोन्ही सृष्टीच्या अंतर्गतच आहे, म्हणजे दोन्ही नियंत्याच्याच अंतर्गत आहे. हे काय सृष्टीच्या बाहेरून याला कुठून आणला? नाही, आता हा विचित्र आहे म्हणून हा सृष्टीच्या बाहेरून आलेला आहे, आपल्या इकडचा नाही, असं आहे का काही? असं काही नाही, तो सृष्टीचाच भाग आहे. नरक हा सृष्टीचा एक भाग आहे. काय फक्त स्वर्ग हा भाग नाहीये किंवा मृत्यूलोक हा भाग नाहीये. तर नरक, स्वर्ग आणि मृत्यूलोक हे सगळे काय आहे? पृथ्वीचेच, ह्या सृष्टीचेच सगळे अवयव आहेत. त्यामुळे इथे सगळ्यांनाच उपदेश, सगळ्यांनाच उपचार, सगळ्यांनाच जगण्यासाठी आणि त्या त्या प्रकारचा भोग भोगण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे कोणाचा द्वेष करायचं काही कारण नाही, नाही का? आता आपण कुठे जायचं हा काही त्यांचा प्रश्न आहे का? नाही. दुसऱ्याचा प्रश्न आहे का? नाही. आपला प्रश्न आहे, आपल्याला कुठे जायचं. तर भाव जो आहे तो हृदयामध्ये सुद्धा असतो, अंतःकरणात सुद्धा असतो. अंतःकरणातल्या भावाला सुद्धा अहम आणि मम लागलं की तो विशेष होतो. त्याचप्रमाणे हृदयातल्या भावाला सुद्धा अहम मम लागला तरी सुद्धा तो विशेषच होतो. म्हणून अज्ञानाला माझं म्हणणं हा विशेष भाव जेव्हा तयार होतो तेव्हा तो स्थूल सूक्ष्म देहाची उत्पत्ती होते. म्हणजे अंतःकरणामध्ये आणि स्थूल देहामध्ये जे काही सापडतं ह्या सगळ्याची उत्पत्ती कोणामुळे झाली? हृदयामध्ये असलेल्या अज्ञानाला काय म्हटलं? तो अहम, अहम किंवा मी म्हटला किंवा मम म्हटला, माझं म्हटलं, मी अज्ञानी आहे असं म्हटलं. तिथे जेव्हा केव्हा म्हटला तेव्हा त्या क्षणाला काय होत असते? उत्पत्ती करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये येतं, सूक्ष्म आणि स्थूल देह, आणि त्याच्या पुढे हे सगळा संसार निर्माण करण्याचं सामर्थ्य त्यामध्ये येतं. तर भाव जो आहे तो सामान्य रूपाने जेव्हा राहतो तेव्हा तो फल उत्पन्न करत नाही. म्हणून असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून याचं काय झालं नाही पाहिजे? फल उत्पन्न नाही झालं पाहिजे, फल नाही आलं पाहिजे त्याला. आता हे तसं पाहिलं तर बोलणे सोपे आहे पण करायला अवघड आहे. हृदयामध्ये अज्ञानाला माझं म्हणणं, त्याला मम म्हणणं किंवा अहम म्हणणं, हे दोन्ही विशेष भाव आहे. ते सामान्य करता येतात का ते बघा. तर एकदमच काही ते करता येईल का? नाही. एकदमच काही कोणाला ते करता येणार नाही. पण एकदम करता आलं कोणाला तर काही हरकत नाही. पण तो तिसरा ध्येय आहे. असो, स्थूल सूक्ष्म देहावरचं जास्त काही सांगत बसत नाही. तुम्हाला लक्षात आले मला काय म्हणायचंय ते, असं समजतो मी. आणि हृदयामध्ये दुसरा भाव आहे, तो आहे मी मला जाणतो. आता मी मला जाणतो असं पुन्हा सामान्य रूपाने आणि विशेष रूपाने आहे. त्याला विशेष रूपाने म्हटलं की पुन्हा फसतो, कारण त्याला फल लागतं. मग म्हणून सामान्य रूपाने मी मला जाणतो असं असेल तर फल लागत नाही. सामान्य रूपाने अज्ञान काय हे सगळं काही असलं तरी फल लागत नाही असं दिसतं. कारण की सामान्य रूपाने ह्या जीवनमुक्तांचं सगळं जगणं आपल्याला दिसतंय, त्यांची व्यवस्था त्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने लावता येणं शक्य नाही. मग फलच लागत नाही. ज्या अर्थी फल नाही त्या अर्थी काय नाही, त्याला दुसऱ्या भागाने विचार केला तर तो त्याला फल नाही याचा अर्थ त्याचा असा होतो की त्याला क्रिया नाही, तो सामान्य आहे. आणि मग क्रिया नाही म्हणजे त्याला, कारण फल जे असतं ते कुठल्या ना कुठल्या क्रियेला लागत असतं. फल जे ते काय कुठल्या ना कुठल्या क्रियेला लागत असतं. पण फल नसल्यामुळे ते वांज ठरतं. मग आहे ते काय आहे? आहे ते सामान्यच आहे असा ठाम निश्चय होणं सोपं नाही. पण हा जेव्हा केव्हा ठाम निश्चय होतो, म्हणजे स्थूलापासून तर महाकारणापर्यंत सगळ्याचाच सामान्यत्वाचा निश्चय ठाम झाला की हा ठाम निश्चय जो आहे तो एक विशेष निश्चय समजला जातो. आणि म्हणून त्याला विशेष भाव पण म्हणतात. तो एक प्रकारे विशेष भाव होतो. पण तो कसा आहे? तो दुसऱ्या प्रकारचा विशेष भाव आहे की ज्याला हा भाव पूर्णतः तयार होईल. स्तब्धी भाव जो आहे हा स्तब्धी भाव म्हणजे काही न करणे असा भाव आहे. काही न करण्यालाच फल येत नाही. फल कोणाला येतं? काही केलं की त्याला फल आहे. करणे म्हणजे त्याला फल आहे. मग काय करणे? चांगलं करणं, वाईट करणं, मिश्र करणं. करतो काय करतो? चांगलं करतो, वाईट करतो, मिक्सर करतो. तर करणं म्हटलं की त्याला चांगलं असेल तर सुख, वाईट असेल तर दुःख, मिश्र कर्म असेल तर त्याला सुख आणि दुःखांचं मिश्र फळ. अशा प्रकारे स्वर्ग, नरक आणि मृत्यूलोकाची व्यवस्था आहे. पण हे कोणामुळे तयार झाले? करणे. हे कशामुळे झाले?
करण्यामुळे झालेली आहे. मग हा करण्याचा जो भाव आहे, हा भाव त्याला स्तब्धी भाव आणू देत नाही. मग स्तब्धी भाव आणायचा असेल तर काय करावं लागेल? न करण्याचा भाव यायला पाहिजे. आणि न करण्याला फल लागत नाही, किंवा फल लागलं नाही तर न करण्याचा भाव आहे. आणि न करण्याचा भाव म्हणजे सामान्य भाव. आणि जो सामान्य भाव आहे तोच खरा स्तब्धी भाव आहे. आणि तो कुठे राहतो? तो सर्वत्र राहिला तर तो व्यक्ती विशेष आहे, त्याला साधू म्हणतात, किंवा तो जीवनमुक्त आहे. सामान्य भाव, सामान्य भाव शब्दाचा अर्थ आहे की समानता, समान भाव. सामान्य भाव म्हणजे काय? सामान्य म्हणजे काय? समान. सामान्य भावाचा अर्थ काय होतो? समान भाव. सर्वत्र समभाव म्हणजे सामान्य भाव. सर्वत्र समभाव म्हणजे सामान्य भाव. जसा अग्नी हा लाकडामध्ये सर्वत्र सम जेव्हा असतो तेव्हा तो सामान्य असतो, आणि तो कुठल्या तरी जागेवर विशेष होतो, म्हणजे तो सम राहत नाही. तिथे काय होतो? तो विशेष होतो, म्हणजे तो जास्त होतो तिथे, आणि म्हणून तो विशेष होऊन जातो. तिथे जास्त होतो तो. जेव्हा तुम्ही एका लाकडावर दुसरं लाकूड घासाल तेव्हा काय होईल? त्या जागेवर तो घर्षणामुळे जास्त होतो, म्हणजे तो सम राहत नाही, आणि म्हणून त्याला काय म्हणतात? विशेष. आणि मग तो विशेष त्याच्या स्वरूपामध्ये कार्य करायला समर्थता होतो. म्हणून सम जिथपर्यंत राहतो तिथपर्यंत सामान्य भाव. समत्व हरवलं, समत्व सटकलं की तो विशेष होतो. मग सम, सगळं सम पाहिजे. मग सर्वत्र सम पाहिजे. सर्वत्र ठिकाणी भाव कसा पाहिजे? सम पाहिजे. मग सर्वत्र समभाव येणं हे काही सोपी गोष्ट नाही. पुन्हा ती प्रयत्नाने अनंत जन्मांच्या तपश्चर्याने तयार होऊ शकते, तशी होत नाही. तर भाव जो आहे हा भाव कोणाचा आहे? भाव हा कोणाचा आहे? हा भाव कोण ठेवतो? हा भाव ठेवणारा शरीरामध्ये एक आहे, तो आहे जीव. हा सगळा खेळ खेळणारा कोण आहे? हा जीव आहे, फक्त दुसरं कोणी नाही. हा जीव जो आहे, हा जीव हा सम किंवा विषम असे भाव ठेवत असतो. सामान्य किंवा विशेष असं तो भाव ठेवत असतो. हा जो भावाचा खेळ आहे, हा खेळणारा एक आहे, त्याचं नाव आहे जीव. हा जीव आपल्या शरीरामध्ये आहे. जो जीव, ह्या जीवाचा खरा भाव स्तब्धी भाव आहे. त्याचा खरा भाव काय? त्याचा खरा भाव स्तब्धी भाव आहे. पण आता त्याचा खरा भाव स्तब्धी भाव असताना सुद्धा, स्तब्ध शब्दाचा आपण मगाशी पण अर्थ विचारात घेतलेला आहे. स्तब्ध म्हणजे काय? निवांत, काहीच नाही, काहीच न करणे, निवांत, काहीच नाही. हा त्याचा खरा भाव आहे. पण तसं होत नाही. तो जो जीव आहे तो काय करतो? तो स्वीकार करतो. कशाचा? पहिल्यांदा मी अज्ञानी असा स्वीकार करतो. मग अज्ञानी म्हटल्यानंतर त्याचा तो समत्वाचा जो भाव आहे तो नष्ट होतो. म्हणजे मीच मला जाणत नाही असं त्याचा भाव आहे. आता मीच मला जाणत नाही हा जगातला सगळ्यात मोठा दोष आहे. हे काय? हे सगळ्यात मोठं खोटं आहे. हे काय? सगळ्यात मोठं खोटं जगातलं काय आहे? मीच मला जाणत नाही हे जगातलं सगळ्यात मोठं खोटं आहे, की जो ते स्वीकारतो तो म्हणजे जीव. तो म्हणतो मी मला जाणत. आता मीच मला जाणत नाही हा वधतो आघात दोष म्हणतात त्याला. मीच मला जाणत नाही असं होऊ शकतं का? म्हणून मीच मला न जाणणे याचं नाव अज्ञान, अविद्या असं शास्त्रात सांगितलेलं आहे. की जो मुळातच भाव काय आहे? मुळातच भाव काय आहे? खोटा आहे, खरा नाही आहे. तो खरा नाही, पण आज खरा नाही अशी स्थिती आहे का? आजची परिस्थिती तशी आहे का? आजचं त्याला लोकांना कोणाला तपासही नाहीये त्याचा. तो खरा आहे का खोटा आहे ह्याचा कोणाला तपासच नाही. तर मी मला जाणत नाही हा भाव खोटा आहे. पण तो खोटा असून सुद्धा तो भाव पुढे जे काही निर्माण करतो त्याच्यामध्ये तो जीव गुरफटून, म्हणजे कोळी जसा स्वतःच जाळं निर्माण करून त्याच्यातच गुंततो असं शास्त्रात सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे हा खोटा भाव स्वतःबद्दल करून तो त्याप्रमाणे या सगळ्यामध्ये गुंतून राहतो. तो खोटा भाव कधी तयार केला त्याने तो खोटा भाव जेव्हा केव्हा तयार केला, तेव्हा तो खोटा भाव तयार झाल्यानंतर त्याचं काय झालं? त्याचं समत्व ढासळलं. म्हणजे तो स्वतःला सामान्य रूपाने जाणत नाही. तो आता तर स्वतःला विशेष समजू लागला. मी मला जाणत नाही हे विशेष रूप आहे त्याचं. म्हणून मी मला जाणत नाही हे सामान्य रूप आहे का विशेष रूप आहे?
मी मला जाणत नाही. हे काय आहे? हे त्याचं सामान्य रूप आहे का विशेष रूप आहे? हे त्याचं विशेष रूप आहे. हे त्याचं सामान्य रूप नाही. मी मला जाणत नाही त्याचं विशेष रूप आहे. आणि मग जेव्हा केव्हा विशेष रूप होतं त्याचं कार्य तयार होतं. मग तिथेच त्याचं कार्य काय तयार होतं? मग मी मला जाणत नाही, मग मीच मला कसं जाणत नाही, का जाणत नाही, आता कसं जाणू, असे प्रश्न तयार होतात. आणि मग त्यासाठी पुन्हा सूक्ष्म देह, स्थूल देह. आता जाणतो न जाणतो हे जे आहे ते हे ज्ञान या शब्दाला धरून असलेले शब्द आहेत. त्याच्याऐवजी सुख या शब्दाला धरूनही ते देतात. कारण की हा जो जीव आहे ह्याचं स्वरूप जे आहे या स्वरूपामध्ये 3 गोष्टी आहेत. एक ज्ञान आहे, एक काय आहे? एक ज्ञान आहे, एक त्याचं सत्ता आहे किंवा अस्तित्व आहे, आणि तिसरं जे आहे ते सुख आहे. तर आपण ज्ञान या शब्दाने विचार करतो त्याचप्रमाणे सुख या शब्दाने पण विचार करू शकतो. तर सुख हे त्याचं काय? सामान्य रूप आहे. सुख हे जेव्हा सामान्य रूप असतं तेव्हा ते काय करेल? काय करेल? काही फल देणार नाही. सुखाचं सामान्य रूप पण असतं, सुखाचं विशेष रूप असतं. सुख म्हणजे जीव. जीव हे सुखरूप आहे. त्याचं सामान्य रूप जेव्हा असतं तेव्हा तो स्थिर शांत असतो, त्याला काहीच नसतं. विशेष रूप झालं तर काय होईल? काहीतरी फल देईल. मग विशेष रूप काय? तो म्हणतो की मी मला जाणत नाही, म्हणजेच मी सुखी नाही असं तो समजतो. सुख या शब्दाच्या बाजूने बघितलं तर तो काय समजू लागतो? मी सुखी नाहीये असं म्हटलं की काय होतं? तो विशेष होतो. मग त्याचा स्तब्धी भाव ढासवतो. त्याचा अर्थ काय होतो? त्याचा स्तब्धी भाव ढासवतो. आणि मग मी सुखी नाही असं म्हटल्याने सुख म्हणजे काय आहे, सुख कुठून मिळतं, सुख कसं मिळवू, ह्याचा शोध त्याला करावा वाटतो. आपण मग काय होतं? लगेच त्याला काय वाटतं की मी हे सगळं कसं मिळवू, सुख. आणि मग सुख काहीतरी वेगळं आहे, सुखाला कुठून तरी आणावं लागणार आहे, मग सुख कुठून तरी मिळवावं लागणार आहे. या सगळ्या भ्रमापोटी तो सुखाच्या पाठीमागे धावतो. आणि त्या सुखासाठी तो काय करायला लागतो? सूक्ष्म देह, स्थूल देहाची उत्पत्ती करतो. त्याच्याद्वारे तो विषयांपर्यंत जाऊन अनंत जन्म 14 भुवनामध्ये सुख शोधत राहतो. तो शोधत राहतो. जीव फक्त 3च गोष्टी शोधतो, चौथं काही शोधत नाही जगामध्ये. प्रत्येक जीव जगामध्ये फक्त 3च गोष्टी शोधतोय. एक शोधतोय सुख, दुसरं शोधतोय ज्ञान, आणि तिसरं शोधतोय आपली सत्ता. म्हणून जन्माला आलेल्या पोराला सुद्धा घरात त्याची सत्ता पाहिजे असते. तुमच्या घरात 4-5 जर डोकी असतील, डोकी चांगला शब्द वापरला, तर हे समजा 4-5 डोके असतील तर तुम्ही त्यातलं बारक्यातलं बारकं डोकं बघा. बारकं म्हणजे लहान मूल. त्याला सुद्धा वाटतं की घरात कोणाची सत्ता पाहिजे. तुम्ही त्याच्या विरुद्ध काही करा, तुम्हाला ते उलटा पलटाच करून टाकेल. तुम्ही होणार नाही उलटे पालटे, असं वाटतं तुम्हाला? तुमच्या घरात त्यांचे लहान पोरं आहेत, त्यांना माहित नसेल तर तुम्ही एक लहान पोरगा आणा, थोडा दिवस आणा. म्हणजे तुम्हाला काय आणायची तशी मोठी गरज आहे, तुमच्याकडे भरपूर गोतावळा आहे, कोणाचं येईल लगेच. तर ते पोरग जर लहान असलं, सगळ्यात लहान वाटतंय ते, पण ते तुम्हाला असं दाखवेल की माझी सत्ता आहे. आणि तुम्ही दुर्दैवाने म्हणा, मोहापुटी म्हणा, दुर्दैवाने म्हणता येणार, मोहापुटी तुम्ही काय करताय? बाबा रे तुझंच खरं आहे असं म्हणणार, आहे की नाही? पण तुम्ही त्याच्यापेक्षा चालू असतात. तुम्ही त्याला फक्त फसवताय. तुम्ही पण तुम्हाला वाटतं माझी सत्ता आहे. असं जगातलं कोण आहे? प्रत्येकाला वाटतं माझी सत्ता आहे. अख्ख्या घरामध्ये प्रत्येकाला वाटतं माझी सत्ता आहे. पूर्वी बरं होतं, एकाच जागेमध्ये, एकाच छोट्याशा घरामध्ये प्रत्येक जण आपापली सत्ता तिथे दाखवायचा प्रयत्न करायचा, तसं व्हायचं. आता लोक म्हणतात वाद नको, आपापली वेगवेगळी रूम करा, तू तुझ्या रूम मध्ये काय सत्ता दाखवायची दाखव, असं होत आहे ना. तर आता थोडे फॅसिलिटी वाढल्यात, त्यामुळे आपल्या रूम्स वाढल्यात, त्यामुळे आपण प्रत्येक जण आपापली सत्ता आपापल्या रूम मध्ये दाखवतो, काय दाखवायचे तिकडे आहे. तर प्रत्येकाला काय वाटतं? आपलं अस्तित्व पाहिजे, आपलं अस्तित्व पाहिजे. जगातलं कोणाचंही अस्तित्व नसलं तरी चालतंय. दुसरा माणूस मरणार ह्याची आपल्याला भीती असते का? मरायला लागलेल्या माणसांकडे जा तुम्ही हॉस्पिटलमध्ये, तुमच्या जरा ओळखीची, चांगल्या ओळखीची असतील, जवळची, एकदम तुमचं जास्त संबंध आहे अशांकडे जा. फार मरायला टेकलं तर अशांकडे जा. तिथे गेल्या तुम्हाला असं वाटतं का देवा रे वाचव, ह्याला वाचव पण मला नाही? वाटतं का असं कोणाला? खोटं बोल नका. खोटं बोलतात तुम्ही? वाटतं ना? असं वाटतं का देवा काहीतरी कर, आता कोणाला नाही, आता मला नाही पण ह्याला नेऊ नको, असं वाटत नाही का? वाटत नाही.
ह्याचं अस्तित्व राहिलं काय नाही राहिलं काय आपल्याला काय एवढं फरक पडतो. आपण रडू फक्त. तो आपलं जर गेलं, आपण गेलो तर रडणार कोण मग, असा प्रश्न येतो. म्हणून देवा तू ह्यालाच नाही, मी रडतो असं आपल्याला वाटतं, आहे की नाही. आई असली तरी, बाप असला तरी, बायको असली तरी, नवरा असला तरी. बायको मारायला लागली तर प्रत्येक नवऱ्याने म्हणायचं बाबा देवा तू तिला नेऊ नको, कोणाला नाही, मला नाही, असं म्हणेल का कोण. फक्त ते बोलण्यापुरतं, गप्पापुरतं ठीक आहे, तुम्ही म्हणता गप्पापुरते, तिच्या आधी मला जाऊ दे, त्यांच्या आधी मला जाऊ दे असं म्हणतात. भारतीय स्त्रिया जरा जास्तच नवऱ्याला देव मानणारे असल्यामुळे कदाचित अशा म्हणतील, पण म्हणतात त्या खरं नसतात. म्हणजे असं काही, असं कुठल्या स्त्रीला पण वाटत नाही की मी मारावं, तिला पण असं वाटत नाही. आता दुर्दैवाने तिला म्हणावं लागतं, कारण भारताची संस्कृती तशी दिसते म्हणून. वास्तविक आता तर बघा तुम्ही, ते म्हणाल लवकर मर बघा, तुम्ही मेलं तर काही फरक नाही, मेला काय जगला काय, माझं अस्तित्व राहिलं पाहिजे, माझं अस्तित्व राहिलं पाहिजे. म्हणजे अस्तित्व हे कोणाला पाहिजे, प्रत्येकाला पाहिजे. सुख कोणाला पाहिजे, प्रत्येकाला. ज्ञान कोणाला पाहिजे. सगळं जग कशाच्या पाठीमागे जगतंय, तीनच गोष्टी आहेत. ह्याच्या पलीकडे काय आहेत, आणि हे तीन त्या जीवाचं काय स्वरूप. प्रत्येक जण ह्या तीन गोष्टीच्या पाठीमागे धावतो, आणि प्रत्येक जण दुसऱ्याला हे शिकवतो हे तीन कसं मिळवायचं, की जे त्यालाच माहित नाही कसं मिळवायचं. म्हणजे जन्माला आलेल्या मुलाला आई विचार करते याला शाळेत घालीन म्हणजे काय होईल, ज्ञान कमविल, ज्ञान कमवलं की पैसा कमविल, पैसा कमवलं की सुख मिळेल. अशा भ्रमापोटी ती आई सुद्धा मुलाच्या पाठीमागे लागते, बापाही मुलाच्या पाठीमागे लागतो. सगळे पिढ्यानपिढ्या हे लोक काय करतात, तीन गोष्टीच्या पाठीमागे सगळे लागलेले. ज्याला जसं वाटेल तसं. एखादा शेतकऱ्याचा मुलगा, वाहण्याचा मुलगा असतो, तो म्हणतो काही शाळा शिकलं म्हणजे पैसा मिळतो असं नाही, काही शिकू नको, तुला शिकायचं तर शिक, नाही तर नको शिकू, दुकान सांभाळतो, दुकानातही भरपूर पैसा आहे, सुख मिळतं, असं म्हणतो का नाही वाहण्याचा पोरगा म्हणतो का नाही. त्यामुळे असं काय तर काही ज्याला जसं कळलं की सुख कसं मिळतंय, ज्याला जसं कळलं काय ज्ञानाची गरज आहे का नाही, त्याला जसं कळलं आपलं अस्तित्व कसं आहे का नाही, तो त्या पद्धतीने. आणि ह्या प्रत्येकाची व्याख्या प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे बरं. सुख, ज्ञान आणि अस्तित्व हे प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. काहींना असं वाटतं ह्या गावात जर आपल्याला मान असला, काही किंमत असली तरच अस्तित्व आहे आपलं. काहींना काय वाटतं, त्या गावात आपल्याला मान पाहिजे, म्हणून ते करोडो अब्जावधी रुपये खर्च करून कॉर्पोरेटर होण्याचा प्रयत्न करतात. असं मी ऐकलंय. म्हणजे करोडो खर्च करतात, किती खर्च करतात मला माहिती, पण ते कशासाठी. आणि इकडे काही लोक भिकेने मरतायत, म्हणजे पोटाला त्यांना खायला अन्न नाही अशी परिस्थिती. पण यांना काय पाहिजे, अस्तित्व. त्यांना असं वाटतं की गावात आपलं नाव जर असेल तर आपलं अस्तित्व आहे, नाहीतर आपलं काय, असं वाटतं त्यांना. आणि एखादा असतो काय नाही, फक्त पोट भरलं, खायला मिळालं आणि आपण जगायला मिळालं, बस तेवढंच आपलं अस्तित्व, बस तेवढंच अस्तित्व, एवढं अस्तित्व असलं तरी चालतं. तर अस्तित्वाची कल्पना प्रत्येकाची भिन्न आहे, सुखाची कल्पना प्रत्येकाची भिन्न आहे, ज्ञानाची कल्पना प्रत्येकाची भिन्न आहे. आणि त्या पद्धतीने तो जीव त्या तिघांच्या पाठीमागे जातो. आणि मग अशा प्रत्येकाचा आपापला वर्ग तयार होतो. इथं जसा एक वर्ग तयार झालेला आहे. आता हा एक वर्ग आहे, ह्यातले सगळे वर्ग ह्या सगळ्या वर्गातलेच आहेत असं म्हणता येत नाही. कधी कधी आपण दुसऱ्याच्या वर्गात जाऊन बसतो. कधी कधी काय होतं, दुसऱ्याच्या वर्गात आपल्याला काही नाही काही कारणाने जावं वाटतं. म्हणजे आपल्याला वाटतं की इथं बघू काय मिळतंय का, सुख ज्ञान किंवा अस्तित्व आपलं काही मिळतंय का. तुम्हाला जर असं लक्षात आलं की आपल्याला इथं काहीच किंमत नाही, आपलं अस्तित्वच नाही, आपल्याला सत्ताच नाही इथं काही, तर मग तुम्ही राहाल का इकडं, राहणार नाही. तुम्हाला जर तशी अपेक्षा असेल तर, तुम्हाला नसेल अपेक्षा तशी तर मग तुम्ही राहालय. तर ही सगळी प्रत्येकाची भिन्न भिन्न कल्पना आहे. असो, तर हे तीन जे आहेत, हे तीन स्वरूप गुण आहेत. कोणाचे, हे जीवाचे. पण ते नाहीत माझ्याकडे असं वाटणं म्हणजेच अज्ञान आहे. ते माझ्यापासून भिन्न आहे असं वाटणं, याचंच नाव अज्ञान आहे, याचंच नाव जीव आहे. आणि मग माझ्याकडे नाही असं वाटणं म्हणजे विशेष झाला तो. मग विशेष झाला की त्याचा तो समत्वाचा भाव जो आहे तो नष्ट होतो. आणि मग त्याला असं वाटतं की मी हे कमवावं, आणि म्हणून तो या सगळ्याच्या पाठीमागे धावत राहतो. आणि मग तो भलत्याच कशा सुखाला सुख मानू लागतो, भलत्याच अस्तित्वाला अस्तित्व मानू लागतो, भलत्याच ज्ञानाला ज्ञान मानू लागतो. अडथळा कुठेतरी म्हणतो. काय होतं पुढे, तो भलत्याच सुखाला सुख मानतो, भलत्याच ज्ञानाला ज्ञान मानतो, आणि भलत्याच अस्तित्वाला अस्तित्व मानतो. म्हणजे मी गावचा कॉर्पोरेटर आहे म्हणजे सत्ता, असं तो भलतं मानू लागतो. त्याला भलतंच वाटायला लागतं. मी महाराज झालो की मग सत्तावान आहे असं त्याला वाटतं. हाही भ्रमिष्टच आहे.
म्हणजे मी महाराज, मला जग महाराज म्हटलं म्हणजे मी सत्तावान झालो, म्हणजे मी माझं अस्तित्व आहे हे त्याला वाटायला. एखाद्या वाटतं मी नवरा असलो म्हणजे सत्तावान आहे, एखाद्या वाटतं मी बाप असलो म्हणजे सत्तावान आहे, एखाद्या स्त्रीला वाटतं मी आई असली म्हणजे सत्तावान आहे. असं प्रत्येकाचं सत्ता शब्दाची व्याख्या काय होते बदलत जाते आणि त्या भ्रमात तो जगू लागतो. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर मुलबाळ झालं ना तर ती मरेपर्यंत तिचं डोकं दुखत राहतं. कशामुळे? तिला कारण असं वाटत असतं की मूल होणं किंवा आई होणं ही सत्ता आहे खरी, हेच खरं सत आहे. आणि ह्या भ्रमापोटी त्या अख्खा विषय घालत आहे. मुलगी असेल तर मुलगा झाला तर सत्तावान आहे असं वाटायला काही वाटतं, काही प्रत्येकाला काही वाटतं आणि त्या भ्रमापोटी तो त्याप्रमाणे जगायचा प्रयत्न करतो. ह्याच्यात सगळं विशेषपणा तयार होत राहतो. ह्याच्यात काय होतं? सगळा विशेषपणा तयार होतो. मग खाली किती विशेषपणा आहे आपल्याला काय सांगायला तसं लागू नये, हे सगळ्यांना माहितच आहे. तर या विशेष रूपामुळे आपण काय झालो, आपलं सामान्य रूप हरवून बसलो. मग प्रयत्नपूर्वक एखाद्याने जर या दोन प्रपंचाचा त्याग केला, या दोन प्रपंचापासून तो पुढे गेला आणि कारण प्रपंचापर्यंत पोहोचला आणि तिथे जाऊन जरी तो समजू लागला मी सद्रूप आहे, मी चिद्रूप आहे, मी आनंदरूप आहे असं तो समजू लागला, तरी तो कशाच्या सापेक्ष तयार होतो? तो या आधी मानलेल्याच्या सापेक्ष तो तयार होतो. म्हणजे तो आधी असं समजला होता त्याच्या सापेक्ष मिळाल्या आनंदात राहतो. मी सुखरूप नाही या भ्रमात तो अनंत जन्म जो जगला तो आता काय होतो? मी सुखरूप आहे या भ्रमात जगलो. पण त्याचं ते सापेक्ष सुखरूपता असते. मी ज्ञानी असं तो समजतो, मी सत्तावान आहे असं तो समजतो, म्हणजे मी आता झालो असं तो समजतो. तो काय म्हणतो? मी आता झालो. आणि मी झालो असे जो म्हणे तो काहीच नव्हे. का तिथं त्याची चूक होते. म्हणजे सगळं करून एवढा प्रयत्न करून सगळं बाहेरच गेला पुन्हा, का ते पुन्हा विशेषावर जातो. तिथे विशेषच तयार होत. का झालो काय? झालो म्हणजे आधी नव्हता. ज्ञानी झालो म्हणजे आधी नव्हता तो, असं त्याला मान्य करावं लागतं. म्हणजे ज्ञान हा शब्द ज्ञानी झालो असं म्हणणं हे अज्ञानाची सिद्धी करतं. भूतकाळात का असू दे पण ते सिद्धी करतं आणि म्हणून ते विशेषच राहतं आणि म्हणून तो तिथे फसतो. अर्थात हा फार लांबचा विषय आहे, आपण वेगळ्याच विषयात गुंतलेलो आहोत. पण तुम्हाला सगळं सांगितलं पाहिजे म्हणून इथपासून तिथपर्यंत सगळं सांगतो आहे. तर तुम्ही कोण आहात हे कोण ठरवणार आहे? तुम्ही ठरवणार कोण आहात. आता तुम्ही विशेष आहात का सामान्य आहात हे कोण ठरवणार आहे? तुम्हीच ठरवणार आहे. विशेष राहू नका. काय राहू नका? विशेष राहू नका. कुठेच विशेष राहू नये. कुठेच विशेष व्हायचं नाही आपल्याला. कुठेच विशेष होऊ नका. आणि जिथे विशेष होण्याची हौस आहे तिथे अज्ञान सिद्ध राहणार. म्हणजे स्तब्धी भाव येणार नाहीये. विशेष कुठेच होऊ नये. कुठे होऊ नये? फार कारण महाकारण ध्यातही विशेष होऊ नये असा सिद्धांत आहे. असा हा आपला विषय. पण आपल्याला विशेष भाव वाटतं. विशेष भाव वाटतं म्हणजे काय? आपल्याला कोणीतरी विचारावं असं वाटतं. कोणीतरी आपल्याला विचारावं. कुणी आपल्याला विचारलं नाही की इतका त्रास होतो, इतकं वाईट वाटायला लागतं. आपल्याला कोणीच विचारत नाही. आपल्याला कोणीच विचारलं नाही आणि आपल्याला काहीच वाटलं नाही तरी तर विशेष होण्यामध्ये आपल्याला रस नाही असं लक्षात येईल. सामान्य व्हा म्हणण्यापेक्षा विशेष राहू नका. विशेष राहू नका. पण प्रत्येकाला काय वाटतं? विशेष व्हावं, विशेष व्हावं असं वाटतं. प्रत्येक जण कशासाठी जगतो? विशेष होण्यासाठी जगतो. प्रत्येक क्रिया त्याची विशेष होण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही नसेल तर प्रत्येक जण आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो. स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, म्हातारा असो, तरुणा असो, कुठे असो, प्रत्येक जण काय करतो? कसं आपल्याकडे सगळेजण पाहतील यासाठी तो प्रयत्न करतो. लहान मुलाचंही तसंच असतं. तुम्ही कोणाच्या घरी गेले तर बघा, तुम्ही काहीच त्या मुलाकडे लक्ष देऊ नका. काय? काहीच लक्ष देऊ नका. ते मूल बळच तुमच्या समोर येऊन नाचेल, तरी काहीतरी गाणेच म्हणेल, काहीतरी करून दाखवेल, कविता म्हणेल, काहीतरी करून दाखवेल. तुम्ही त्याच्याकडे लक्षच देऊ नका. तर ते इतके काही प्रयोग करून दाखवेल तुम्हाला की त्याचं म्हणणं काय असतं? स्वतःला विशेष करायचा तो प्रयत्न करतो. आता समजा उलट करा. तुम्ही गेल्यानंतर त्याला काय रे इकडे वाळ्या कसा आहे, अजिबात तुमच्यात लक्ष देत नाही. ते पण काय झालं? तू पण विशेष, तू काय विचारतोस मला, मी सांगतच नाही जा. लहान मुलं असतात
त्यांच्या आई वगैरे ते अशा सगळ्या घेऊन महाराजांच्या पाय पड, महाराज म्हणतो नाही परत जा. आणि काही काही वेळेस त्याला सांगतच नाही, आई बाप काही सांगत ते डायरेक्ट पाय पडतं पूर्ण. आपण विशेष आहे, आपण काही कोणाचं ऐकायचंय असं तर लहान मुलाला पण माहित असतं. फक्त लहान मुलाचं असं नाही, तरुण माणसाचं असं असतं, म्हाताऱ्या माणसाचं असं असतं. आपण जर यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर हे त्रागा होतं त्यांचा. तुम्ही कुठल्याही माणसाकडे लक्ष देऊ नका, ते चिडचिड वाढेल त्यांची. काय होईल? चिडचिड वाढायला. मी बऱ्याच वेळा काही लोकांची अजिबात बोलत नाही, लक्षच देत नाही त्यांच्याकडे. मग त्यांच्या आतमध्ये चिडचिड 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 वाढत असते. मग काही काही बोलू शकत नाही मला, पण काही काही बोलतात काय आमच्याकडे लक्ष देत नाही. किती विशेष होण्याची हौस असते जीवाला. काय असते? विशेष होण्याची हौस. मग काय म्हणतं की जाऊ दे, महाराज आहे म्हणून आपण सोडून द्या विचार. महाराज आहे म्हणून लोक माफ करतात. म्हणजे महाराजांनी माफ करायच्या ऐवजी लोकच माफ करतात महाराजांना, की जाऊ दे महाराज आहे आपण माफ करून टाकू त्यांना. पण घरातल्यांचं चालेल का असं? बायकोने जर नवऱ्याकडे लक्षच दिलं नाही चालेल का? चालेल का? महाराज नाही लक्ष दिलं तर चालतंय, पण बायकोने लक्ष नाही दिलं नवऱ्याकडे चालेल का? सांगा मला. चालेल का नाही चालेल तुम्हाला? अहो चालेल का नाही? नाही चालणार. काही सांगतच नाही तुम्ही. काही लोक बोलतच नाही. असं समजावं की आपण चालतंय. बघा प्रयोग करून. 8 दिवस बायकोने तुमच्या काहीच लक्ष देऊ नका. तुम्ही अजिबात हे करू नका. प्रयत्न करून बघा काय होतंय. पण काय आहे की तसं होणार नाही. तुमच्या बायकोला तुमच्याकडे लक्ष द्यायची हौस आहे, नाही का? त्यामुळे एकमेकाला पोषक आहेत आपण. एकमेकाला पोषक आहे म्हणून संसार चालतो, नाहीतर संसार चालत. संसार मोडतो कधी माहितीये? संसार मोडायचं एकदम सोपं गणित आहे. लक्ष देऊ नका, मोडतो संसार लगेच. लक्षच देऊ नका. लक्ष दिलं की संसार टिकतो. कशावर? संसारावर. आणि भगवंतावर लक्ष दिलं की संसार मोडतो. त्याचं भगवंतावर लक्ष आहे, म्हणजे सामान्यावर जो लक्ष ठेवतो त्याचा संसार मोडतो, त्याचा राहत नाही संसार. संसार मोडण्याची हौस नाहीये कोणाला, कारण भगवंतावर लक्ष द्यायची हौस कोणाला नाही. आपल्या भगवत स्वरूपावर लक्ष द्यायची आपल्याला हौस नाही. म्हणून संसार टिकू नये, म्हणून पुनरावृत्ती टिकू नये. तर विशेष होणं म्हणजे काय? प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, आपल्याला कोणीही विचारू नये अशी तुम्हाला वाटलं पाहिजे. जितकं तुम्हाला ते तीव्रतेने वाटेल, जितकं तुम्ही आचरणात आणू शकाल तेवढं तुम्ही मुक्तीकडे जा. प्रत्येक जण आपलं विशेष होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो. कोणीच लक्ष देत नाही म्हणून मग असे कपडे घालायला तर मग लोक लक्ष देतात. महाराजांना सुद्धा वाटतं असंच. मग असं काही लक्ष द्यायला मग लक्षात आलं की असं तर बरेच लोकांचं दिसतंय. पांढरे, ह्यांचे पण पांढरे दिसतात, माझे पण पांढरे दिसतात. मग जरा उपरण ठेवायचं. उपरण ठेवलं की असं वाटतं महाराज. आता फरक काय तुमच्या माझ्यात? मी जरा विशेष झालो का नाही? मी पायजामा, तुम्ही पायजामा, तुमचाही शर्ट, माझाही शर्ट, मग काय फरक काय आपल्यात? बरं माझंही धोतर, तुमचंही धोतर, मग फरक काय आपल्यात? मग मी लुंगी घालतो, उपरण घालतो, मग जरा फरक झाला का नाही? मग विशेष होतो. टोपी, गंध, बुक्का, हे सगळं विशेष होणं आहे. हे काय आहे? हे सगळं विशेष होणं. प्रत्येक जण विशेष होण्यामध्ये रस ठेवतो. विशेष होण्यामध्ये काही राम नाही. विशेष होण्याने आपला स्तब्धी भाव ढासळला हे कळलं तो मनुष्य सामान्य होण्याचा प्रयत्न करतो. सामान्य भाव. विशेष होण्यामध्ये स्तब्धी भावाचा नाश आहे. कशाने काय झालंय? समजा सगळ्यांना चहा दिला, तुम्हाला दिलंच नाही चहा, वाईट वाटतं का नाही? वाईट वाटतं का नाही? आपल्याकडे काही लक्ष देत नाही. विशेष होण्यामध्ये हवं. सामान्य व्हा. कसं आहे? सामान्यासारखं राहिलं म्हणजे सामान्य. तर विशेष होण्यामध्ये कशाचा तोटा आहे? विशेष होण्यामध्ये कशाचा तोटा आहे? स्तब्धी भाव नाश होणे हा तोटा आहे. नवरा झालो हे काय झालं? विशेष झालं. नवरा झालोय विशेष झालं, बायको झालोय विशेष झालं, बाप झालोय विशेष झालं. लोक पेढे वाटतात. हे सगळं झालं की लोक पेढे वाटतात. कशाने पेढे वाटावं, कशाचं पेढे वाटू नये? हे संसारातलं वेगळं आहे. संसारामध्ये पेढे वाटावंच लागतात. ते पेढे वाटायलाच लागतात. पेढे वाटले ठीक आहे. विशेष जिथे जिथे होतील लोक पेढे वाटत सुटतात. जिथे जिथे विशेष झालं तिथे तिथे पेढे वाटत सुटतात. मला हसू येतं त्याचं, मला वाईट वाटतं त्याचं. पण मी म्हणतो जाऊ त्या जगामध्ये तसंच गोंधळ दिसतोय, त्यामुळे बरं आहे, चाललंय, चांगलं आहे. जिथे जिथे विशेष झाले, श्रीमंत झाला की वाट पेढे, नाही का? श्रीमंत झाला की आता श्रीमंत वेगवेगळ्या प्रकारचे होतात लोक. गाडी घेतली की वाट पेढे. गाडी घेतली म्हणजे लोकांना वाटतं श्रीमंत झाला म्हणून वाट पेढे. पोरगा झाला की लोकांना वाटतं श्रीमंत झाला कारण प्रॉपर्टी वाढली, त्याची प्रॉपर्टी वाढली, गोतावळा वाढला, मग वाट पेढे.
विशेष होण्यामध्ये हाऊस कसली आहे, विशेष होण्यामध्ये मजा कसली वाटते? मजा नाही आहे का? मजा आहे, मजा आहे. पण त्याचा तोटा काय आहे? स्तब्धी भाव ढासळतो, हा तोटा आहे त्यातला. कारण की विशेष होण्यामध्ये काहीतरी कार्य होतं आणि त्याच्यात सुख वाटतं, त्याच्यात ज्ञान वाटतं. कारण गाडी विकत घेतली तर गाडी चालवता येते, मग गाडी चालवता येणं हे काय झालं? ज्ञान आहे ना. ज्ञानाची संबंध, त्यातून सुखही मिळतं, त्याच्यातून आपलं अस्तित्व दिसतं, आपली सत्ता दिसते. म्हणजे गाडी चालवण्यामध्ये 3 गोष्टी आहेत. गाडी घेऊन गाडी चालवण्यामध्ये 3 गोष्टी आहेत. काय? त्याच्यामध्ये सत्ता पण दिसते आपली, आपलं अस्तित्व दिसतं जगाला, आपल्याला ते चालवण्यात सुख पण मिळतं, आणि ते गाडी चालवण्यामध्ये ज्ञान पण असतं. मग आपल्याला सांगता येतं मला ज्ञान आहे गाडी चालवतो, मी गाडी चालवू शकतो. तर गाडी चालवणं किंवा गाडी घेणं, गाडी चालवणं हे जसं एक उदाहरण आहे, अशी जगामध्ये असंख्य उदाहरणं ज्याच्यामध्ये आपण सत्ता, सुख आणि ज्ञान या तिघांना काय करत असतो? प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि असे किती आहेत? अगणित गोष्टी आहेत, अगणित. आणि त्यामुळे इथं थोडं, इथं थोडं, इथं थोडं, इथं थोडं असं आपण ते ओरबाडत राहतो. मृत्यू येतो तरी आपलं संपतच नाही ते. कारण विशेषामध्ये कसं असतं? विशेष ही गोष्ट अशी आहे की तुम्ही किती विशेष व्हा, तुम्हाला त्याच्यामध्ये संपणार नाही. हे कसं आहे? कलाकारासारखं. कलाकार एखादा विशेष होतो, तो सामान्य असतो तेव्हा बरं असतं. सामान्य म्हणजे नट रूपाने असतो तेव्हा, म्हणजे नट म्हणून तो वागत नाही, सामान्य माणूस असतो तेव्हा ठीक असतो. पण जेव्हा तो नट होतो, तो कलाकार होतो, तेव्हा काय होतं? मग तो वेगवेगळे पात्र म्हणजे वेगवेगळ्यापणाने विशेष होण्यामध्ये त्याला बरं वाटतं. प्रत्येक नाटकामध्ये तो राजा होईल का? प्रत्येक चित्रपटामध्ये तो एकच काम करेल का? एकच विषय चालेल का? त्याला तरी आवडेल का? त्याला आवडणार नाही ते, नाही का? वेगवेगळं पाहिजे. काय होतं? त्याचा विषय बदलत राहतो, तो वेगवेगळं पात्र करत राहतो. तसं आपल्याला काही एकच चालत नाही, आपण वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अनंत जन्म अनंत ठिकाणी फिरत राहतो आणि विशेष होत राहतो. लहानपणी तुम्ही वेगळे विशेष होता, तरुणपणी वेगळे विशेष आहे, म्हातारपणी वेगळे विशेष होणार. लहानपणी तुम्हाला मी मुलगा आहे, मी मुलगी आहे, माझे हे आईबाप आहे असं म्हणण्यामध्ये मजा वाटत होती. तरुणपणामध्ये मी नवरा आहे, मी बायको म्हणण्यामध्ये फार स्फुरण वाटत होतं का नाही? लहानपणामध्ये वेगळं स्फुरण आहे आणि तरुणपणामध्ये वेगळं स्फुरण आहे. नवीन लग्न झालेला नवरा किंवा नवरी बघा तुम्ही, त्यांना वाटतं मी जगच जिंकलेलं आहे. काय वाटतं त्याला? तुमचाही तसा अनुभव आहे, त्यामुळे तुम्हाला सांगतोय म्हणजे तुम्हाला कळायला सोपं आहे ते. ज्यावेळेस नवरा किंवा नवरी म्हणजे मुलगा मुलीचं नवीन लग्न होतं, त्या दिवशी बघा, त्याच्या दुसऱ्या दिवशी 8-10 दिवस त्यांच्याकडे बघत राहा. त्यांना असं वाटतं पण जग जिंकलेलं आहे, काहीतरी जगाच्या आखरीत काहीतरी गेलेलं आहे. काय वाटतं काही कळतच नाही त्यांना. आणि बाकीचे लोकही पण त्याला म्हणतात काय केलं तू, ते मनातल्या मनात मस्त कळेल तुला पुढे गेल्यावर काय झालंय नक्की, असं त्याला आहे ना. तर म्हातारपणामध्ये कसं आहे? म्हातारपणामध्ये नातवंड झाल्याशिवाय त्या स्त्री पुरुषाला आनंद नाही वाटत, स्त्री पुरुषाला मेल्यासारखं वाटतं. ज्या म्हातारीला नातवंड नाहीत त्यांना मेल्यासारखं वाटतं. जगणं त्यांना मरणप्राय असतं. माहितीये का तुम्हाला आहे सगळ्यांना नातवंड? मग तुमचं बरोबर आहे, मग तुम्हाला काय अडचण नाही. पण ज्यांना नातवंड नाही त्यांना काय वाटतं? मरणप्राय यातना होतात. जशा आई बापाला मूल नसल्यानंतर यातना होतात, तशा नातवंड नसले यातना होतात. हे तुम्हाला अजून माहित नाही. ज्यांना नातवंड नाहीत त्यांना यातना होतील पुढे. जर हे बोध ऐकला तर नाही होणार, पण बोध नाही ऐकला तर त्यांना यातना झाल्याशिवाय राहत नाही. आता ज्यांना हे बोध ऐकतात पण ऐकत नाहीत, त्यांना नातवंड असतील तर ते म्हणतील ठीक आहे आपल्याला काही अडचण नाही, आपल्याला सुख भोगता येतंय नातवंडाचं. तर म्हातारीला कशामध्ये रस वाटतो? नातवंडात रस वाटतो, विशेष होण्यामध्ये रस आहे. आणि मग नातवंडांना स्वतःच्या पोरलेकरांना घेऊन जेवढी स्त्री पुरुष सुखी असते त्यापेक्षा जास्त नातवंडांना घेऊन सुखी होते, जास्त मोहात गुंतते. गुरुजींचा एका ठिकाणी शब्द आहे की स्वतःच्या संसारामध्ये जेवढा मनुष्य फसत नाही तेवढा नातवंडाच्या संसारात फसतो. नातवंडाच्या मोहापोटी तो कधीही या चक्रातून बाहेर पडू शकत नाही. म्हणून ज्यांना नातवंड झाली ते लोक चक्रातून बाहेर पडण्याचा गप्पा करू नका. तुमच्यासाठी विषय अवघड झालेला आहे. तुमची काय चूक आहे? तुम्ही म्हणाल आमची काय चूक आहे? काही चूक नाही तुमची, तुम्ही विशेष झालेल्या. आता तुम्हाला सामान्य म्हणून अवघड होऊन बसलंय. काय झालंय? काय झालेलं आहे?
अवघड होऊन बसलेलं आहे. तुम्ही बाहेर नाही पडू शकत असं नाहीये, पण अवघड झालंय तुम्हाला. म्हणून बघा, महाराजांविषयी जेवढा कळवाळा वाटत नाही तेवढा नातवंडाविषयी वाटतो का नाही? खरं सांगा, खोटं बोलू नका. वाटतो का नाही? म्हणजे अवघड झालेलं आहे. बायकोविषयी नाही वाटणार, नवऱ्याविषयी वाटत नाही, कारण आता ते वैतागले तुम्ही त्याला. तर वैताग आलेला असतं माणूस म्हणतो जातो, पण नातवंडाचा वैताग येऊ शकत नाही. कारण तुम्ही किती वैताग आणायचं ठरवलं तर तुम्ही मरायला मरेपर्यंत ती जास्तीत जास्त तरुण होतील. आणि शक्यतो कसं असतं, शरीर जे आहे जिथपर्यंत तरुण असतं तिथपर्यंत भावतं, ते आवडतं. उतार व्हायला लागलं की शरीराविषयी आपल्याला त्या माणसाविषयी तिरस्कार, द्वेष तयार व्हायला. त्यामुळे नातवंडातला मोह शक्यतो जात नाही. त्या सृष्टीतल्या गोष्टी त्या गमतीशीर आहे ना. तर म्हाताऱ्याला सुद्धा विशेष व्हावं वाटतंय, आणि लहाण्याला पण विशेष व्हावं वाटतंय, तरुणाला पण विशेष व्हावं वाटतंय, सगळ्यांनाच विशेष व्हावं वाटतंय. त्याच्यातच गंमत वाटते. इथेच सगळ्यांचा नाश आहे. विशेष होऊ नका. नाही, विशेष झालेलो आहे, विशेष राहू नका. काय राहू नका? विशेष राहू नका. म्हणजे तुम्ही यायचं महाराजांना रोज सांगायचं, महाराज मी आता आज हे विशेष नष्ट केलेलं आहे. एक यादी बनवा, तुम्ही करत नाही पण सांगतो. एक वही घ्या, त्याच्यामध्ये लिहा मी एवढे एवढे विशेष आहे, आणि मग तिथं टार्गेट डेट ठेवा. टार्गेट डेट म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये मी एवढे विशेष नष्ट करणार आहे. नष्ट करणार म्हणजे नष्ट नाही करायचे, तेवढे विशेष मी राहणार नाही, त्याच्यामध्ये मी सामान्य होणार. त्या विशेषाची हाऊस माझी संपूर्ण नष्ट करणार, असं लिहून ठेवा. आणि झालं की मग महाराजांकडे यायचं. महाराजांचं, महाराज मी या विशेषातून काय झालेलं आहे, सामान्य झालेलं आहे, मला आता हे विशेष राहिलेलं नाही, असं ठामपणे म्हणा. काय करा, असं ठामपणे म्हणा. म्हणत तर खरं. मग महाराज आहेतच नाही का. मग परीक्षा, तर मास्तरकडे गेलो, मास्तर मी रेडी आहे, आता तयार आहे, घ्या परीक्षा. नाही का, मी आता शिकलोय असं म्हटलं की मास्तर म्हणतो ते परीक्षा. बरोबर का नाही? तसं आपण म्हणायचं, काय मी आता या विशेषातून बाहेर पडलो, आता मी सामान्य आहे. सोपं आहे. सामान्यामध्ये सुख असतं. सामान्यात जे सुख आहे ते विशेषात नाही. सामान्य होण्यामध्ये जितकं सुख आहे तितकं विशेषात सुख नाही, पण हे कळत नाही. जितके विशेष तुम्ही विशेषत्व संपवत जाता तितकं सुख वाढत जातं खरं तर. पण जगाचा प्रपंच असा आहे की विशेष होण्यामध्ये सुख लोकांना वाटतं. जितकं सामान्य राहील तितकं सुख जास्त असतं, हे कळत नाहीये. का कळत नाही ते कळत नाहीये, पण कळत नाही. म्हणजे झगमगाटामध्ये काय वाटतंय, सुख वाटत. तर विशेष आणि सामान्य असे दोन जे भाग आपण पाहत होतो भावाचे, तर आपला भाव काय आहे, विशेष भाव आहे, आणि म्हणून स्तब्धी भाव नष्ट आहे. विशेष भावामध्ये उत्पत्तीचा भाग असल्यामुळे पुनरावृत्तीचा त्याच्यामध्ये प्रवेश आहे, आणि म्हणून मग तो पुन्हा स्थिती आणि प्रलयाकडे जातो. म्हणून विशेष जे आहे ते नष्ट करत चाललं पाहिजे. तर आपल्याला कोणी ओळखावं, आपल्याला कोणीही ओळखू नये. ओळखलं तर ओळखू देत, आपल्याला काय करायचं, आपण लक्ष देऊन आपल्याला कोणी ओळखायचे ते ओळखू देत, त्यांचा प्रश्न आहे. किती ओळखलं, ह्या पृथ्वीवरच लोक जास्तीत जास्त ओळखतील. बाहेरच्या सृष्टीतले कोणी ओळखील का आपल्याला, नाही ओळखलं. अख्ख्या जगात जरी सगळेच ओळखायला लागले आपल्याला तरी सुद्धा किती काळ ओळखतील, कोणाला ओळखतील, कोणाला किंमत देतील, याला देतील. याच्या आतमध्ये जो मी आहे त्याला कोण पाहतंय, त्याला कोण पाहू शकतं, त्याला कोण किंमत देऊ शकतं, त्याची कोण निंदा स्तुती करू शकतं. विशेषचा प्रश्न काय, म्हणजे माझी निंदा कोणी केली तरी मी विशेष होत नाही, माझी स्तुती केली तरी कोणी मी विशेष होत नाही. कारण निंदा स्तुती करणं हा ह्या शरीराशी संबंधित विषय आहे, त्यामुळे तो माझा काही विषय नाही. म्हणून कोणी निंदा केली तरी मला त्यात काही विशेषपणा वाटत नाही, कोणी स्तुती केली तरी विशेष वाटत नाही. असा भाव जेव्हा तयार होत जातो तेव्हा मी आत जाता, आणि आत गेला काय बाहेर गेला काय, सगळीकडे सामान्य असल्यामुळे समत्व येतं. सगळीकडे सम होत होतो. आत काय बाहेर काय, सुख काय दुःख काय, पाप काय पुण्य काय, सम होतं, सम होऊन जातं. हे काय होतं, समचरण दृष्टी होती त्याची. विठोबाचं रूप त्याच्यावर आहे, विठोबा त्याच्यावर अवलंबून आहे, विठोबा त्याच्यावर राहतो. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, आणि तेथेच माझी हरी वृत्ती राहो. असं फक्त गातो, असं फक्त नाचतो, मनोरंजन करतो. काय करतो, मनोरंजन करतो. कशाला करताय मनोरंजन, करू नका असं म्हणत नाही मी, पण उपयोग काय त्याचा, मनोरंजनासाठी काही हा विषय आहे का. ठीक आहे,
मनोरंजन केलं तरी काय हरकत नाही, पण काय म्हणायचंय नक्की त्याच्यातून आणि त्याच्यातून आपल्याला काय साध्य करायचं ह्याचा पण विचार करणं अपेक्षित आहे वारकऱ्यांनी तो विचार करायला पाहिजे. साधे व्हा, सामान्य व्हा. साधं म्हणण्यापेक्षा सामान्य व्हा. काय व्हा? साधं हा शब्द काही योग्य नाही. सामान्य कसं व्हा? सामान्य व्हा, सामान्य राहा, सामान्य व्हा कारण विशेष आहात, आणि सामान्यच राहा कारण त्याच्यामध्ये स्तब्धी भाव लपलेला आहे. म्हणून स्तब्धी भाव हा शब्द जरी दिसायला अवघड असला तरी आपण स्तब्धी भावाचा विचार सोप्या पद्धतीने केलेला आहे की स्तब्धी भाव पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? स्तब्धी भाव ही समाधी आहे आणि ती कुठे आहे? सर्वत्र आहे. स्तब्धी भाव कुठे असतो? सर्वत्र असतो. म्हणून जागृत अवस्थेमध्ये पण स्तब्ध आहे. मी जागृत अवस्थेमध्येही स्तब्ध आहे, स्वप्न अवस्थेमध्येही स्तब्धच आहे आणि सुषुप्तीमध्ये पण स्तब्धच आहे. तिन्ही ठिकाणी मी स्तब्धच आहे म्हणजे सामान्य आहे. जागृत अवस्थेमध्ये आपल्याला कळतं हे, म्हणून जागृत अवस्थेमध्ये करा. स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थेत कळत नाही. जागृत अवस्थेचा फायदा आहे, परमार्थ फक्त जागृत अवस्थेतच करता येतो. स्वप्नात आणि सुषुप्तीत परमार्थ करणे इतके आपण शहाणे नाही, इतके आपण हुशार नाही की स्वप्नातही परमार्थ करू. असं कोणीच नाहीये. तुमच्या सकट माझे सकट कोण आहे का आपण स्वप्नात परमार्थ करू? एवढे आपण अधिकारी आहोत का? एवढे शहाणे आहोत का आपण? नाहीये. म्हणून जागृतीत तर करावं, पण जागृतीतही करत नाही. मग आता किती वेळे आहोत आपण? सुषुप्तीत परमार्थ करता येत नाही, स्वप्नात परमार्थ करता येत नाही, जागृतीतही करत नाही. मग करतो कुठे? जागृतीतही संसारातच गुंतला आहे, स्वप्नात गेला तरी संसारातच गुंतला आहे, सुषुप्तीत गेला तरी गुंतलेलाच आहे. मग करतो कुठे? जागृतीत तरी करायला पाहिजे. आणि परमार्थ म्हणजे काय? सामान्य होण्यामध्ये स्तब्धी भाव आहे. म्हणून स्तब्धी भाव प्राप्त करायसाठी सामान्य व्हायला पाहिजे. सामान्य व्हा, सामान्य राहा. मी असं वाटलं की तिथे काय होतं? विशेष भाव तयार होतो. मी असं वाटलं की विशेष भाव आहे, आणि मीच असं म्हटलं तर विशेष गुणिले विशेष आहे. ते तर खरंच नाही, मीच म्हणलं. पण मी म्हणणं हा सुद्धा काय? विशेष भाव. मी म्हटलं की संपला विषय. म्हणून कुठेही आपलं ज्ञान, सुख आणि अस्तित्व पाजळू नये. काय करू नये? विशेष केव्हा होतो? आपलं सुख, आपलं अस्तित्व आणि आपली अक्कल पाजळायला लागलो की काय होतो? विशेष होतो. सोप्या भाषेत अक्कल म्हणजे ज्ञान. सोप्या भाषेत ह्या तीन गोष्टी आपण पाजळायला लागलो जगासमोर की समजायचं आपण विशेष झालो. म्हणजे चेन गळ्यातली काढून अशी दाखवायला लागलो की समजायचं आपण हे काय झालं? विशेष. लग्नाच्या वेळेस तुम्ही बघा गमती, हे आता शांत बसले तिकडे लोक, हे नुसते ऐकायला आले ढोंग करतात, ते काही खरं नाही. लग्नाच्या वेळेस ते काय करतात? बरोबर विशेष करतात. तुम्ही तुमच्याकडे ना विशेष तीन गोष्टी विशेष आहेत ना. एक अस्तित्व, दुसरं अक्कल ज्ञान, आणि तिसरी गोष्ट सुख. हे तीन पाजळायला लागायला लागलो कुठेही की समजायचं आपण काय झालो? विशेष झालो. आता मी काय करतोय? मी अक्कल पाजळतोय. अक्कल पाजळण्याचा जर विषय असेल तर मी संपलो, हे लक्षात ठेवा. मी शहाणा आहे असं मी समजलो तर संपलो, आणि मीच शहाणा आहे तर डबल नरक आहे. किती नरक आहे? मी शहाणा म्हटले की नरक, आणि मीच शहाणा म्हटले की डबल नरक. अंधतमा प्रविशंती, डबल नरक मिळतो तुला. तर ह्या तीन गोष्टी काय करू नये? कुठंच आपल्या विशेष रूपाने प्रकट करू नये. मी विशेष रूपाने सांगतो का? मी सामान्य रूपाने सांगतोय. तुम्हाला वाटत असेल विशेष तर तुमचा प्रश्न आहे, नाही का? तो तुमचा प्रश्न का माझा प्रश्न आहे? आपलं हे सगळं विशेष असावं का सामान्य असावं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. विशेष का सामान्य? काही तर लोक तर महाराज तर जाऊ दे, महाराज विशेष होण्याचा प्रयत्न करत असेल तर फसणारच आहे. साधक सुद्धा विशेष होण्याचा प्रयत्न करतात. अहो 20 वर्षापासून मी, तुम्ही काय आत्ता आलेत म्हणजे काय झालं? त्याच्या पुढे हे काय करतात? मी विशेष आहे असं दाखवायचा प्रयत्न करतात. संपला. तिथे त्याने अख्खं केलेली सगळी त्याची तपश्चर्या संपली, काही राहत नाही त्याचं. म्हणजे महाराज जसा फसतो तर साधकही फसतो साध्या साध्या गोष्टीमध्ये. असं फसू नका, विशेष होऊ नका. काय होऊ नका? विशेष होऊ नका. कोण कधी आला याच्यावर काही ज्ञान नसतंय, याच्यावर काही त्याचं सामान्यत्व अवलंबून नाही. कोण कधी आला याच्यावर काही सामान्यत्व अवलंबून नसतं. सामान्य व्हा. त्याला किती वेळ लागतो? हे युगपत झालेलं आहे म्हणून किती वेळ लागणार तुम्हाला? सामान्य व्हायला वेळ किती लागतो?
अंगावरचे कपडे काढून साधारण कपडे घातले म्हणजे साधा होशील, सामान्य नाही, है ना. कपडे साधे घातले म्हणजे सामान्य होतं का? नाही, सामान्य व्हायचंय आपल्याला. सामान्य व्हायला वेळ किती लागणार आहे? 1 क्षण लागणार आहे. सामान्य व्हायला 1च क्षण लागतो. ज्या क्षणाला तुम्ही सामान्य व्हाल त्या क्षणाला तुमचा स्तब्धी भाव आहे. तुम्ही कोण होणार आहात? समाधी धारण करणारे योगी होणार आहात. महान योगी ठराल तुम्ही त्या दिवशी. कारण तिसऱ्या समाधीचा याचा संबंध आहे. तिसरी समाधी निर्विकल्प समाधी आहे, साधी गोष्ट नाहीये. तृतीय पूर्ववनमता म्हणजे तिसऱ्या समाधीचा संबंध लावलाय म्हणजे ही साधी गोष्ट नव्हे, हे लक्षात घ्या. म्हणून असा महायोगी, हा महान योगी व्हाल तुम्ही. योगी म्हणजे तसा योगी नसतो. योगी म्हणजे उपाय करणारातला श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ. सामान्य व्हा. कोणी आपल्याला विशेष करायचा प्रयत्न केला तरी आपण सामान्य राहा. तुम्ही किती मला विशेष करायचा प्रयत्न केला तरी मी सामान्य राहण्याचा प्रयत्न करतो. कारण आता दिसायला काय लोकसंख्या वाढली, मी विशेष झाल्यासारखा वाटतो ना, वाटतो का नाही? काय वाटतं याच्यापेक्षा काय आपण आहोत त्याला सामान्य राहा, सामान्य व्हा आणि सामान्य राहा, हा उपदेश आहे. एवढे 2 जरी वाक्य लक्षात ठेवले आणि परत कधी माझ्याकडे नाही फिरकले तरी मुक्तता लागेल. काय करायला लागेल तुम्हाला? फक्त सर्व ठिकाणी, सर्व काळी, सर्व वेळात काय करा? सामान्य व्हा आणि सामान्य राहा. एवढं केलं की तुम्हाला कुठल्याही उपदेशाची गरज नाही. पण सामान्यचा अर्थ काय हा आपण अभ्यासलेला आहे. याप्रमाणे आपल्याला सामान्य व्हावं लागेल. आणि हे स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत, सूक्ष्मापासून कारणापर्यंत पालन करा. ह्याचं जर पालन केलं, आणि हे फक्त जागृत अवस्थेत करायचंय. किती तास आहे? फक्त 8-10 तास. आपण किती तास जागा असतो? 16 तास. 16 तासच आपल्याला पालन करायचंय. बाकी काय नंतर झोपायचंच आहे आपल्याला. नंतर काय आपल्याला कोणी म्हणणार आहे करा? तुम्हाला मी सांगतो का झोपेत येऊन आता ऐका म्हणून? काय काही सांगत नाही. झोपल्यावर तुम्ही झोपून राहा, पण जागा झाल्यानंतर फक्त एवढं पालन करा. किती सोपं पालन आहे. काय तपश्चर्या आहे का? काय काय तपश्चर्या आहे का? काय आहे? काहीच नाहीये. फक्त काय व्हायचंय? सामान्य होण्यात स्तब्धी भाव लपलाय. किती गमतीची गोष्ट आहे ना. चांगली गोष्ट नाही. सामान्य होण्यात काय लपलाय? सामान्य होण्यात स्तब्धी भाव लपलाय. म्हणून पूर्वीचे लोक सामान्य राहण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याचं लोकांना उलटच लोकांनी घेतलं. सामान्य म्हणजे साधं राहण्याला लोक सामान्य राहणं समजू लागले. सामान्य म्हणजे जसा आहे तसा राहा. कसा राहा? सामान्य म्हणजे कसा? तर सामान्यचा अर्थ थोडा गडबड होईल म्हणून थोडा सांगून देतो, आठवला म्हणून. सामान्य म्हणजे कसं आहे? जसा आहे तसा राहा, याला म्हणतात सामान्य राहा. जैसी स्थिती आहे तैशापरी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. जैसी स्थिती आहे तैशापरी राहे. तू कौतुक बघ संचिताचं काय, ते पण कौतुक बघ. ह्याला म्हणतात सामान्य होणं. ह्याला काय म्हणतात? ह्याला सामान्य होणं असं म्हणतात. हे सोपं नाहीये, हे अवघड आहे. पण याच्यातच परमार्थ दडलेला आहे. याच्यामध्ये स्तब्धी भाव म्हणजे समाधी दडलेली आहे. ही समाधी आपल्याला प्राप्त होण्यासाठी, म्हणजे अशा प्रकारचा सामान्य होण्यासाठी आपल्याला जे काही अंगात बळ अपेक्षित आहे, जी काही कृपा त्या भगवंताची होणं अपेक्षित आहे, ती आपणा सर्वांवर होत अशी त्या भगवंता चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेलं चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून येथेच पूर्ण करावं. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जीवांशील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी लोकी भजी जो